चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीच्या उत्खननामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। खाण कामगारांचं पुनर्वसन करा, त्यानंतर खाणीचं काम सुरू करा। विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत ही मागणी केली आहे। तर खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल तर अटी शर्तींचं पालन करण्याचे आदेश मिळतील, असं शंभूराज देसाईंनी उत्तर दिलं आहे। संबंधित कंपन्यांना अटी शर्तींचं पालन करण्याचे आजच आदेश दिले जातील, असंही शंभूराज देसाई म्हणाले। ही खाण सुरू झाली, 4 गावाचं पुनर्वसन करायला पाहिजे, आपलं धोरण आहे। पहिले पुनर्वसन, मग पूर्वी आपलं धोरण होतं पहिले पुनर्वसन नंतर धरण। तसंच आता मायनिंगच्या संदर्भात सुद्धा आहे की आपल्याला पहिल्यांदा याचं पुनर्वसन करायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने सांगतो, एकही गावाचं पुनर्वसन केलं नाही। ही मायनिंग कशी सुरू झाली, का बंद केले? कलेक्टरांना आम्ही तक्रार केली, जिल्हाधिकाऱ्यांनी ती मायनिंग बंद केली। पुण्यावरून आदेश आला, सुरू करा। आता कोणाचा आदेश आहे जरा माहिती घेण्याचं काम मंत्री महोदयांनी करावं। आणि ती खाण सुरू झाली, त्या गावाला जाणारा रस्ता अध्यक्ष महोदय या कंपनीने बंद केला, खोदून काढला। त्या गावाचा रस्ता बंद केलाय, परमिशन द्यावी म्हणून। गावकऱ्यांनी सांगितलं आम्हाला 35 लाख रुपये पाहिजेत पर एकरी, पण ते द्यायला तयार नाही, त्यांनी मान्य केलं नाही। आणि या खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल त्या अटी शर्तीनुसार जर या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये डिले किंवा विलंब या संबंधित कंपनीकडनं केला गेला असेल तर त्यांना आजच्या आज तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील की तुमच्या अटी शर्तीनुसार ज्या विहित कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणच्या पुनर्वसनाचं किंवा पुनर्भरणाचं 2 विषय आपण सांगितले, या बाबतीतलं अटी शर्तीमध्ये जर त्याचा उल्लेख आहे त्याप्रमाणे पालन करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात त्यांना आज दिल्या जातील। नंबर 1, महसूल यंत्रणेमार्फत आणि आमच्या मायनिंग अधिकाऱ्यामार्फत सुद्धा त्या परिसरातल्या घरांचा सर्व्हे केला जाईल।